नमस्कार, मी प्रशांत कदम. इराण युद्ध शेवटी आता थांबणार आहे का? या युद्धाला पूर्णविराम लागणार का? या सगळ्या गोष्टींकडे पुन्हा एकदा जगाचं लक्ष लागलेलं आहे. कारण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे वारंवार जाहीरपणे सांगतायत, की या वीकेंडला किंवा उशिरात उशिरा सोमवारपर्यंत युरोपामध्ये या डीलबद्दल एक बैठक होईल. बहुतांश ती जिनेव्हामध्ये होण्याची शक्यता आहे. आणि तिथं या युद्धाला पूर्णविराम लागू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. अर्थात त्यांनी अशा पद्धतीचं विधान केल्यानंतर सुद्धा इराणकडनं जी वक्तव्य येत आहेत ती अजूनही सावध आहेत आणि अजूनही हल्ले किंवा संघर्ष जो आहे तो पूर्णपणे थांबलेला नाहीये. पण इराणच्या सुद्धा काही अटी आहेत आणि मागचा जर अनुभव बघितला तर आपल्याला हे लक्षात आलेलं आहे की अनेकदा वीकेंडला अशा पद्धतीची घोषणा होते आणि मग सोमवारी जेव्हा मार्केट उघडतं तेव्हा काहीतरी वेगळाच एक परिणाम आपल्याला दिसतो. त्यामुळं या सगळ्या पाठीमागं पुन्हा एक नवी हुलकावणी आहे की खरोखर यावेळी सिरियसली गोष्टी होत आहेत. हे सगळं जरा आपण पुन्हा एकदा सविस्तरपणे समजून घेणार आहोत. मधल्या काळामध्ये देशांतर्गत घडामोडी बऱ्याच चालू असल्यामुळे आपलं जरा या युद्धाच्या घडामोडींकडे थोडंसं दुर्लक्ष झालं होतं. पण आता एक टप्पा असा आलेला आहे की जिथं पुन्हा या सगळ्याची एक सविस्तर चर्चा होणं आवश्यक आहे. परिमल माया सुधाकर प्राध्यापक आहेत MIT मधले आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचे जाणकार. सर, यावेळी जे ट्रम्प यांचं विधान दिसतंय त्या विधानाचा तुमच्या दृष्टीने नेमका अर्थ काय? आणि पुन्हा एकदा म्हणजे तेच की ज्या उद्देशानं सुरुवात झाली होती युद्धाची, त्यावेळी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या जात होत्या, आता पुन्हा चर्चा त्याच गोष्टींवरती येतेय. अण्वस्त्र कार्यक्रम रद्द करणं किंवा इराण ज्या गोष्टींसाठी ऑलरेडी तयार होता आधीपासूनच, त्याच गोष्टींवरती जर आता फायनल अग्रीमेंट होणार असेल तर पहिला प्रश्न तर हा उरतो की म्हणजे जिंकतंय नेमकं कोण या सगळ्यामध्ये? म्हणजे आतापर्यंत तर निसंदिग्धपणे इराण जिंकलेला आहे. की एकतर इराणला इस्रायल आणि अमेरिका आणि आखातातले इस्रायल अमेरिकेचे सहकारी देश या सर्वांना मिळून इराणला आतापर्यंत नमवता आलेलं नाही. 40 दिवसांचं युद्ध आणि त्याच्यानंतर इराण विरुद्ध त्यांनी लादलेले सँक्शन्स त्यानंतरही सुरू ठेवणं, होर्मुझची खाडी बंद असणं, या सर्व गोष्टीनंतर सुद्धा इराणला त्यांच्या ज्या अटी आहेत त्या अटींवरती युद्धबंदी करण्यासाठी इराणला तयार करता आलेलं नाही. त्यामुळे आतापर्यंत तर आपण असं म्हणू शकतो की 100 दिवसांहून अधिक कालावधी झाला आहे. 28 फेब्रुवारीला इस्रायल आणि अमेरिकेने हे युद्ध सुरू केलं होतं. त्यानंतर 40 दिवसांनी युद्धबंदी केली आणि आता युद्धबंदी होऊनही 60हून अधिक दिवस झालेत. आणि या सगळ्या काळामध्ये अमेरिका आणि इस्रायलला इराणकडनं जे मान्य करून घ्यायचं होतं त्यातली एकही बाब इराणने अजून मान्य केलेली नाही. त्यामुळे आतापर्यंत आपण असं म्हणू शकतो की इराणने एकंदरीत अमेरिका आणि इस्रायल यांच्या पुढे स्वतःचा वरचष्मा त्यांनी प्रस्थापित केलेला आहे. आज इन्सिडेंटली 1 वर्ष या गोष्टीला पूर्ण होत झालेत की जे पहिलं युद्ध इस्रायल आणि अमेरिकेने इराण विरुद्ध केलं होतं ते 12 जून 2025 ला सुरू केलं होतं. आणि त्याला पण आता 1 वर्ष आता त्यालाही पूर्ण झालेलं आहे. जून मधलं ते युद्ध होतं. तर ते युद्ध ही अनिर्णित अवस्थेमध्ये सुटलेलं होतं आणि तिथेही इराणला हरवता आलं नाही म्हणून यावर्षी 28 फेब्रुवारीला परत युद्ध सुरू करण्यात आलं. आणि युद्धामधून इराणला हरवता आलं नाही म्हणून वाटाघाटी सुरू झाल्या. आणि वाटाघाटी या युद्ध सुरू होण्याच्या आधी जिथे होत्या 27 फेब्रुवारी 2026 ला इराण स्वतःचा अण्वस्त्र कार्यक्रम बऱ्यापैकी सोडून देण्यासाठी तयार होता. आज तो कार्यक्रम सोडून द्यायला तयार नाही किंवा त्या बाबीवरती तो अगदी कठोर वाटाघाटी करतोय. हे सर्व दाखवतं की इराणचं नुकसान प्रचंड झालेलं आहे, यामध्ये वाद नाही. पण तरी सुद्धा इराणला नमवता आलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे ट्रम्प यांना तर लवकरात लवकर या युद्धातनं काढता पाय घेणे हे अमेरिकेसाठी सोयीचं आहे याची जाणीव ट्रम्प यांना आहे. पण इस्रायल पुढे पर्याय नाहीये. इस्रायलला सतत युद्धामध्ये राहणं आवश्यक आहे आणि ज्या सर्व गोष्टींसाठी इराण विरुद्ध इस्रायलने अमेरिकेला खेचलं होतं, आज अमेरिकेने जर माघार घेतली या सर्व परिस्थितीतून
तर पुढची अनेक वर्ष परत अमेरिकेला इथे इराण विरुद्ध खेचणं कठीण जाईल, याची पण इस्रायलला जाणीव आहे. त्यामुळे इस्रायल अमेरिकेला सोडायला तयार नाही, अशी एकूण ही परिस्थिती आज तिथे निर्माण झालेली दिसते आहे. बरोबर. आणि म्हणजे अण्वस्त्र कार्यक्रमाबद्दल इराणचं सातत्यानं म्हणणं होतं की जे काही करायचे ते आमच्या देशामध्ये आम्ही करू, तुम्ही येऊन इथं काहीतरी सांगणार आणि त्या दृष्टीनं म्हणजे शांततापूर्ण युरेनियमचा वापर ठराविक मर्यादेपर्यंत एनरिच करणं हे काम त्यांनी तर केलेलं होतं, पण आपण अणुबॉम्ब बनवणार नाही हे ते आता जाहीरपणे सांगतील तर त्याच्यामध्ये काय त्यांचा फार मोठा पराभव याच्यामध्ये होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे होर्मुझचा एक नवीनच प्रश्न निर्माण झाला आणि होर्मुझ बद्दल सुद्धा आता लेटेस्ट स्टेटमेंट जे अरागाचींचं आलेलं आहे ते असं म्हणतात की आता अगदी पूर्वीप्रमाणे परिस्थिती जी आहे ती होऊ शकत नाही, त्याच्यावरती एक फॅसिलिटेटिंग कंट्रोल जो आहे तो कदाचित इराणचा राहील आणि त्याच्याबद्दल ते आग्रही पण आहेत. सोबत ज्या फ्रोझन असेट्स वेगवेगळ्या देशांमध्ये होत्या त्याच्याबद्दल सुद्धा आता बऱ्याच गोष्टी या डीलमध्ये होऊ शकतात. नक्कीच. आणि आपल्याला परत एकदा 28 फेब्रुवारीला नेमकं अमेरिका इस्रायलला काय हवं होतं तिकडे आपल्याला गेलं पाहिजे, की त्यावेळेस अमेरिका इस्रायलच्या काय मागण्या होत्या. एक होती की इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम इराणने नष्ट करावा, पूर्णपणे थांबवावा. दुसरं, इराणने स्वतःचा क्षेपणास्त्र निर्मिती कार्यक्रम सुद्धा थांबवावा, ही दुसरी अट होती किंवा ही दुसरी मागणी होती. तिसरी मागणी होती की इराणने पश्चिम आशियामध्ये इराण समर्थित ज्या संघटना आहेत, हमास असो, हिजबुल्ला असो, त्यांना समर्थन देणं थांबवावं, ही त्यांची तिसरी मागणी होती. या 3 मागण्यांवरून त्यांनी युद्ध सुरू केलं होतं आणि या तिन्ही मागण्या इराणमधलं खोमेनी यांचं सरकार पूर्ण करणार नाही याची जाणीव होती. म्हणून मग चौथी जी मग मूळ मागणी झाली ती ही होती की इराणमध्ये रेजिम चेंज करायची, इराणमधलं सरकारच पूर्णपणे बदलून टाकायचं, ही मग त्यांची मूळ मागणी झाली. अशा या 4 मागण्यांवरती हे युद्ध सुरू झालं होतं. त्यावेळेस कुठेही होर्मुझच्या खाडीवरती कोणाचं नियंत्रण असेल हा मुद्दा नव्हता. आज सर्व वाटाघाटीय तिथे येऊन थांबलेल्या आहेत आणि इराणने होर्मुझच्या खाडीसह आणखी नवा मुद्दा जो त्यात आणलेला आहे की मागील अनेक वर्षांपासून अमेरिकेने इराणचे जे ॲसेट्स इतर देशांमध्ये असलेले जे त्यांनी फ्रीज करून ठेवलेले आहेत, गोठवून ठेवलेले आहेत, ते त्यांनी सोडावेत, मोकळे करावेत आणि त्याचा फायदा इराणला मिळावा. या दृष्टीने इराण आता अमेरिकेसोबत सातत्याने वाटाघाटी करतोय. रॉयटर्स या वृत्तसंस्थेचा अलीकडचाच त्यांचा एक अहवाल असा सांगतोय की युनायटेड अरब अमिरातने मागच्या आठवड्यामध्येच हे केलंय की त्यांनी इराणचे मोठे ॲसेट्स, जवळपास $10 मिलियन ॲसेट्स त्यांनी मुक्त करण्याचं ठरवलं, युएई आणि इराण या दोन्ही देशांनी मिळून. आणि त्या 10 मिलियन पैकी $3 मिलियन युएईने ऑलरेडी इराणला दिलेले आहेत, असं रॉयटर्स या वृत्तसंस्थेने म्हटलेलं आहे. त्यामुळे या बाबतीत सुद्धा इराणला एकीकडे अमेरिकेला आपले युद्धतळ जे आहे ते युएईनं वापरू दिले होते, त्याच्यानंतर इराणनं सुद्धा त्यांच्यावरती हल्ले केले आणि आता दुसऱ्या बाजूला इतक्या कमी कालावधीमध्ये ते स्वतःहून जर असा निर्णय घेत असतील तर कदाचित त्यांच्या दृष्टीनं अमेरिका काय करते याच्यापेक्षा आपलं हित आता आपण बघितलं पाहिजे, या निर्णयापर्यंत ते आले. ते निश्चितच म्हणजे ही त्या 40 दिवसांच्या युद्धामध्येच त्यांना ही मोठी जाणीव झाली होती की अमेरिकेने जास्तीत जास्त भर हा इस्रायलच्या संरक्षणावरती दिलेला, पण आखातातले जे इतर अमेरिकेचे सहकारी मित्र देश आहेत त्यांना जवळजवळ वाऱ्यावर सोडलं होतं. युएई असो, सौदी असो, कतार असो, बहरीन असो, जॉर्डन असो, या सर्व देशांना जवळजवळ वाऱ्यावर सोडलं होतं. आणि त्याच्यामुळे इराणने इस्रायलवर हल्ले जरी केले तरी इराणमध्ये प्रत्यक्ष नुकसान, इस्रायलमध्ये प्रत्यक्ष नुकसान इराण करू नव्हता शकला जास्त. पण या सर्व देशांमधले जे अमेरिकी तळ आहेत त्या तळांना इराणने बऱ्यापैकी हानी पोहोचवली आणि या देशांमधले जे एनर्जीचे साठे आहेत त्यांना सुद्धा लक्ष्य करण्याची स्वतःची कॅपेबिलिटी ही इराणने त्या 40 दिवसांच्या युद्धामध्ये आणि अगदी अलीकडे सुद्धा म्हणजे या आठवड्यामध्ये सुद्धा इराणने जे हल्ले केले बहरीन, युएई आणि कतारवरती, त्याच्यातनं इराणने पुन्हा एकदा दाखवून दिलं की अजूनही त्यांच्याकडची मारक क्षमता ही संपलेली नाही आणि ते अजूनही ते हल्ले करू शकतात. आणि त्यांनी परत एकदा अमेरिकेच्या त्या देशांमधल्या तळांवरती हल्ले केले. त्यामुळे या देशांची स्थिती अशी झाली आहे की अमेरिका संरक्षण करू शकत नाही, मात्र अमेरिकेला पूर्ण सोडून जर दिलं
तर हं, इराण एवढी मोठी ताकद होणार पश्चिम आशियातली, की मग इराण पुढे या देशांचं काहीही चालणार नाही. हं, असं अडकित्त्यामध्ये सापडल्यासारखी स्थिती या देशांची झालेली आहे. हं. पण सर म्हणजे आता 100 दिवस पूर्ण झाले या युद्धाला आणि अगदी पहिल्याच दिवशी ज्या युद्धामध्ये इराणनं आपले राष्ट्रप्रमुख गमावले, त्याच्यानंतर मिलिटरी लीडरशिप जी आहे ती पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न या सगळ्या काळामध्ये झाला. नंतर मग लारिजानी गेले. एवढी सगळी पोकळी इराणच्या सगळ्या नेतृत्वामध्ये असून सुद्धा 100 दिवसानंतर आपल्याला चित्र काय दिसतंय, तर इराणला हव्या असलेल्या गोष्टींवरच कदाचित ही अग्रीमेंट जी आहे ती संपू शकते. म्हणजे अ, अजून त्याच्याबद्दल फायनल काय होते उद्या आपल्याला कळेल. पण अजूनही इराण जो आहे तो गुडघे टेकतोय किंवा त्यांना हव्या नाही, असलेल्या गोष्टी त्यांनी कॉम्प्रोमाइज केलेल्या आहेत, असं अजिबात दिसत नाहीये. नाही, तर अजिबातच नाही. हं. काय म्हणजे हे याचं कारण काय दिसतं तुम्हाला? आणि म्हणजे पूर्णपणे स्ट्रॅटेजी यशस्वी झाली इराणची? जवळ-जवळ यशस्वी झाली आहे इराणची स्ट्रॅटेजी आणि इराण 40 दिवसांच्या युद्धामध्ये इराण हरला नाही. तर इराणला आता काहीही झालं तरी वाटाघाटींमध्ये गुडघे टेकायचे नाहीयेत. हं, म्हणजे इराण परत एकदा अमेरिकेला आव्हान देऊ शकतं, इस्रायलला आव्हान देऊ शकतं आणि त्याच्यानंतर परत 2 महिन्यांचं, 3 महिन्यांचं युद्ध झाल्यानंतर जर इराण अगदीच नामोहरम झाला, तर कदाचित तो गुडघे टेकेल. पण आता युद्ध सुरू नसताना का गुडघे टेकायचे इराणने? हो. हा प्रश्न साहजिकच इराणमधली जनता विचारू शकते आणि इराणच्या सत्ताधाऱ्यांना त्याचं पूर्ण भान आहे. हो. त्याच्यामुळे आता मोठं युद्ध सुरू नसताना इराण असं काहीही करणार नाही आणि मोठं हं, युद्ध करण्याची अमेरिकेची पॉलिटिकल विल संपलेली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची पॉलिटिकल विल मोठं युद्ध करण्याची संपली आहे. त्याच्यामुळे त्यांनी परत एकदा आता सुद्धा एक मोठा यू टर्न घेतला. त्यांनी आता परवा परत म्हटलं होतं, की आज रात्री इराणवरती मी फार मोठा हल्ला करणार आहे. खार्ग हं, आयलंड सुद्धा मी ताब्यात घेणार आहे वगैरे आणि हं. त्याच्यानंतर 6 तासांमध्ये परत त्यांनी म्हटलं, की आम्ही आता डील होण्याच्या खूप जवळ केलं. पोहोचलेलो आहोत. बरोबर. त्यामुळे फक्त धमक्या देणं आणि थोडे बहुत हल्ले करणं, जे आपण अगदी सुरुवातीलाही म्हटलं होतं युद्धबंदी झाली त्यावेळेस, की हे असं सुरू राहणार, की जोपर्यंत फायनल एग्रीमेंट होत नाही, तोपर्यंत दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध अधूनमधून हल्ले थोडे होत राहतील. पण हं. पूर्ण युद्ध होणार नाही. तर तीच परिस्थिती आत्ताही आपल्याला सुरू असलेली दिसते. बरं. पण या संपूर्ण संघर्षाच्या काळामध्ये गेल्या 3 महिन्यांच्या एक अतिशय सीरियस प्रयत्न जो आहे अ, तोडगा काढण्याचा, तो पाकिस्तानमध्ये झालेला होता आणि त्यावेळी ज्या काही मुद्द्यांवरती ही चर्चा फिसकटली होती, तिथूनच आता ही पुढे जातीये का? म्हणजे मी एका ठिकाणी वाचलं, की जरी उद्याचा करार किंवा काय समजा जर झालं फायनल अग्रीमेंट तर ते जिनिव्हामध्ये होईल. पण त्याचं नाव जे आहे ते मात्र इस्लामाबाद अग्रीमेंट असं असणार आहे. तर त्या दृष्टीनं तिथं जे घडलं होतं त्याच्यावरतीच पुढं जाताना दिसेल हे सगळं? सध्या तरी असंच दिसतंय, की इस्लामाबादमध्ये जी चर्चा झाली होती, तीच हं, चर्चा पुढे नेत वाटाघाटी सुरू राहतील आणि जे पहिलं एग्रीमेंट होईल, ते त्या चर्चेच्या आधारावरच ते पहिलं होणार. त्यामुळे इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सुद्धा जे म्हटलंय ते म्हणाले, की इस्लामाबाद मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग आम्ही जवळ पूर्ण करत आणलेलं आहे. ते फायनल हो. स्टेजमध्ये आम्ही पोहोचवतो आहोत. तर हं, ती जी चर्चा सुरू झाली होती, त्यानंतर आपण बघितलं, की पाकिस्तानचं डेलिगेशन हे इराणला गेलं होतं. त्यानंतर सौदी अरेबियाला सुद्धा गेलं होतं. दरम्यानच्या काळात पाकिस्तान, अमेरिका यांच्याही चर्चा झाल्यात. पाकिस्तानचे मोठे नेते मधल्या काळामध्ये चीनला सुद्धा जाऊन आलेत. तर हे जे प्रयत्न आहेत, हे प्रयत्न मागच्या 2 महिन्यांमध्ये सतत सुरू हं, होते. म्हणजे असा एकही आठवडा गेला नसेल, की कोणत्या ना कोणत्या स्तरावरती हे प्रयत्न सुरू नाहीत. पाकिस्तानमध्ये अ, तुर्की, सौदी या देशांचे नेते पाकिस्तानात येऊन गेले. त्यावेळेस सुद्धा त्यांच्या चर्चा झाल्या. तर ती जी प्रक्रिया जी सुरू झाली होती, ती प्रक्रिया पूर्णपणे खंडित झाली नव्हती. म्हणजे त्यावेळेस एग्रीमेंट झालं नाही. इराणचं डेलिगेशन परत गेलं. पण ती प्रक्रिया जी सुरू झाली होती, ती प्रक्रिया सुरू राहिली आणि जे मल्टिपल चॅनल्स वाटाघाटींचे इस्लामाबादमध्ये ओपन झाले होते. ते हं, मल्टिपल चॅनल्स ते सुरू राहिलेत. यामध्ये एकच फक्त बाब जी घडली ती ही, की इस्रायलला या सर्व वाटाघाटींमध्ये फारसं काही स्थान कोणी दिलं नाही. म्हणजे ओके. इस्रायल आणि अमेरिका यांच्या आपापसात ज्या काही चर्चा होत असतील, त्या होत असतील आणि मधल्या काळामध्ये असंही कळालं, की इस्रायलचे पंतप्रधान हे गुप्तपणे UAEला सुद्धा जाऊन आलेत, दुबईला सुद्धा जाऊन आलेत आणि त्यांनी परत एकदा UAEचा पूर्ण पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला.
पण ते इस्रायलकडनं स्वतःहून होणारे प्रयत्न होते. पण इतर देशांनी इस्रायलला जवळ-जवळ बाहेर ठेवण्याचाच प्रयत्न केला आणि यामागची भूमिका हीच होती, की इस्रायलला मुळात अ, अ, युद्धबंदी नको आहे. त्यामुळे इस्रायलला वाटाघाटीमध्ये घेऊनही फायदा काहीच होणार नाही. त्यामुळे त्यांनी इस्रायलला काठावरतीच ठेवलेलं होतं आणि ही प्रक्रिया आता कुठे एका अंतिम टप्प्यामध्ये पोहोचू पाहते आहे. पण अंतिम टप्प्यामध्ये जी पोहोचते तरी आत्तापर्यंतचे जे संकेत आहेत ते हे आहेत, की अ, 2 टप्प्यांमध्ये ॲग्रीमेंट होणार. म्हणजे पहिलं मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग होणार, जिथे दोन्ही देश लिखितरित्या युद्धबंदीची घोषणा करतील. आणि त्या मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंगमध्ये मग कोणत्या-कोणत्या मुद्द्यांवरती भविष्यात करार होतील, त्यामध्ये दोन्ही देशांमध्ये सहमती होणार आणि त्यानंतर मग फायनल ॲग्रीमेंट होणार. तर हे मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग ही पहिली स्टेज असेल, ती फक्त युद्धबंदीची असेल. आत्ताची जी युद्धबंदी आहे ती दोन्ही देशांनी लिखित स्वरूपामध्ये तो करार केलेला नाही युद्धबंदीचा. बरोबर. ट्रम्प यांनी एकतर्फी केलेली घोषणा आहे आणि त्यावरती इराणने हेच म्हटलं, की तुम्ही युद्ध सुरू केलं होतं त्याला आम्ही प्रत्युत्तर दिलं. बरोबर. तुम्ही परत युद्ध सुरू केलं तर आम्ही परत त्याला प्रत्युत्तर देऊ. हं. अशी ती एकतर्फी घोषणा होती. तर आता पहिली जी अपेक्षा आहे ती लिखित स्वरूपामध्ये अधिकृतपणे युद्धबंदीला दोन्ही देशांनी मान्यता द्यावी. ही आता खरं. पहिली अपेक्षा आहे. हे पहिल्यांदा जेव्हा साईन होईल त्या डॉक्युमेंटवरती तेव्हा कदाचित आपल्याला कळेल नेमकं की कुठल्या कुठल्या Yes. मुद्द्यांवरती आता हे सगळं थांबतंय. पण म्हणजे होर्मुझची जर आपण स्थिती बघितली तर तिथं सगळं एवढं आपलं नाविक सामर्थ्य अमेरिकेनं नेऊन ठेवलं, पण त्याच्यानंतर सुद्धा केवळ दबावापोटी, केवळ भीतीपोटी ती काही इराणला तिथून ते हटवू शकले नाहीत आणि 9 व्हेसल्स वरती जवळपास आतापर्यंत अमेरिकेनं हल्ले तिथं केलेले आहेत. तर हे जे आहे ते म्हणजे या इतक्या मोठ्या दबावाला सुद्धा इराण झुकू शकला नाही, म्हणजे काय दिसतं त्याच्यातनं? यातनं हेच दिसतं, की एकतर इराणची युद्ध तयारी ही अमेरिका आणि इस्रायलला पूर्णपणे नेस्तनाबूत करता आलेली नाही. त्यामुळे युद्धबंदी झाल्यानंतर मागच्या 60 दिवसांमध्ये इराणने निश्चितपणे मोठ्या प्रमाणामध्ये पुन्हा एकदा शस्त्रनिर्मिती केलेली आहे. इराणला रशिया, चीन या मित्र देशांकडून होणारा जो पुरवठा आहे, तो पुरवठा सुद्धा अमेरिका, इस्रायल यांना बंद करता आलेला नाही. आणि त्याच्यामुळे इराणकडे आज असं कोणतंच कारण नाही, की ते अमेरिकेच्या दबावाला बळी पडतील. हे इराणने सातत्याने दाखवून दिलेलं आहे. आणि आता इराण जे दाखवून देतंय ते हे करतंय, की आम्ही होर्मुझची खाडी बंद केली आहे, पण आम्ही इतर देशांच्या जहाजांवरती हल्ले करत नाही आहोत. हो. तर इतर देशांच्या जहाजांवर जे हल्ले करतंय ते अमेरिका हल्ले करतंय. हं. आणि त्यातनं अमेरिकेचं फ्रस्ट्रेशन दिसून येतंय. सो या सर्व बाबतीमध्ये इराण यशस्वी होतोय, की आज भारताला ज्यांनी आत्तापर्यंत अमेरिकेवरती टीका करणं पूर्णपणे टाळलेलं होतं, आज भारताला अमेरिकेच्या दूतावासातील अधिकाऱ्यांना बोलावून जाब विचारावा लागतोय किंवा जयशंकर यांना मार्को रुबियो यांच्यासोबत संवाद साधून तीव्र नाराजी नोंदवावी लागते आहे. तर हे इराण करू शकतोय आज किंवा इराणने ते करून दाखवलेलं आहे, की प्रत्यक्ष स्वतः युद्ध न करता आज त्यांनी जे भारत सरकार अमेरिकेविरुद्ध काहीही भूमिका घेत नव्हतं. आज शेवटी ती भूमिका भारताला घ्यावी लागते आहे. सो त्या स्थितीपर्यंत इराणने अमेरिकेला नेऊन ठेवलेलं आहे. आणि म्हणजे आता ज्या बातम्या येतात त्याच्यानुसार लेबनॉनचा मुद्दा सुद्धा इराणनं सोडलेला नाहीये, त्याच्याबद्दल सुद्धा ते आग्रही आहेत. ज्यावेळी मागच्या वेळी आपण बघितलेलं होतं की पाकिस्तानमध्ये ती चर्चा होते आणि त्याच्यानंतर मग इस्रायलनं कशा पद्धतीनं लेबनॉनवरचे हल्ले वाढवलेले होते. आता तुम्हाला काय वाटतं की ही जी चर्चा समजा उद्या झाली, उद्या परवा कधी व्हायची येते, त्याच्यामध्ये इस्रायल जे आहे ते आता अजून याच्यामध्ये किती खोडा घालू शकतं, तेवढी ताकद जी आहे ती आता या टप्प्यावरती इस्रायलची उरलेली आहे का? ती आता बऱ्यापैकी इस्रायलची ताकद कमी झालेली आहे. कारण इस्रायल आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी ज्या पद्धतीने ट्रम्प यांना या युद्धामध्ये ओढलं होतं, त्यावेळेस नेतन्याहू यांनी ट्रम्प यांच्यावरती हीच मोहिनी घातली होती, की आपण इस्रायलला आठवडाभरामध्ये आपण हरवू शकतो आणि इस्रायलमध्ये रेजिम चेंज करू शकतो. ते तसं घडलं नाही आणि त्याच्यामुळे ट्रम्प यांचा सुद्धा आता इस्रायलवरचा आणि नेतन्याहू यांच्यावरचा विश्वास कमी झालेला आहे. आणि ट्रम्प यांना आता अशी कोणतीही शक्यता नको आहे, की ज्याने अमेरिकेला पुन्हा एकदा
एक मोठं युद्ध इराण विरुद्ध करावं लागेल. त्यामुळे मागच्या आठवड्यामध्ये ट्रम्प यांनी नेत्यानाहू यांना सुद्धा दमदाटी केली की जेवढं झालं तेवढं पुरे आहे, आता लेबननवरचे हल्ले तुम्ही थांबवा. याचा अर्थ नेत्यानाहू लगेच ते हल्ले पूर्णपणे थांबवतील असं नाही. पण नेत्यानाहू यांच्या पुढे, इस्रायल यांच्या पुढे सुद्धा आता प्रश्न हा आहे की ट्रम्प इज अ मॅव्हेरिक. ट्रम्प हे फार सनकी आहेत आणि ट्रम्प यांनी जर पूर्ण लक्ष काढून घेतलं आणि ट्रम्प यांनी म्हटलं की ठीक आहे, इस्रायलला जे करायचंय ते करू द्या, तर इस्रायलचं सुद्धा धाबं दणाणणार आहे. कारण परत मुद्दा तोच येतो की इस्रायलला सुद्धा इराणला हरवता आलेलं नाही. इस्रायलने याच्या आधी आखातातल्या सर्व देशांना पराभूत केलेलं आहे. 1967च्या युद्धामध्ये, 1973च्या युद्धामध्ये आणि त्यानंतर या देशांनी कधीही इस्रायल विरुद्ध युद्ध पुकारलं नाही. पण इराण विरुद्ध इस्रायलने याच्या आधी कधीही प्रत्यक्ष युद्ध केलं नव्हतं. ते आता 2025 जूनमध्ये आणि यावेळेस 28 फेब्रुवारी पासून केलं आणि दोन्हीमध्ये इराणला हरवण्यामध्ये इस्रायलला यश आलेलं नाही. आणि हे इस्रायललाही माहिती होतं की हे एवढं सोपं नाही. त्याच्यामुळेच त्यांनी अमेरिकेला सुद्धा त्यात ओढलं. याच्या आधीची इस्रायलची पश्चिम आशियातली जी युद्ध होती त्या युद्धामध्ये अमेरिका प्रत्यक्षरित्या कधीही इस्रायलच्या बाजूने सहभागी नव्हता. इस्रायलला तो शस्त्र पुरवठा करत होता, पण इस्रायलच्या बाजूने त्याने युद्ध कधी लढलं नव्हतं. इस्रायलच्या बाजूने अमेरिकेने युद्ध लढण्याची ही पहिलीच वेळ होती आणि तरीही इस्रायल अमेरिका जोडगोळीला इराणला पराभूत करता आलेलं नाही. याची जाणीव नेत्यानाहू आणि इस्रायल यांना सुद्धा आहे. त्यामुळे एका पॉइंट नंतर इस्रायल नेत्यानाहू यांना फार त्यांचा मुद्दा तिथे धरून ठेवता येणार नाही. नेत्यानाहू यांच्यासमोर प्रश्न हा आहे की ते स्वतःच्या जनतेला काय सांगणार की इराणलाही ते हरवू शकलेले नाही, लेबनन मधल्या हिजबुल्लाला सुद्धा पूर्णपणे पराभूत करू शकलेले नाही. त्यांनी काय केलं तर फक्त गाझामध्ये डिस्ट्रक्शन केलं. पण गाझामधल्या डिस्ट्रक्शन नंतर सुद्धा स्वतः नेत्यानाहू असं म्हणू शकत नाहीयेत की आम्ही हमासला संपवलं. असं इस्रायल आणि नेत्यानाहू यांनी आजपर्यंत म्हटलेलं नाहीये. कारण हमास पूर्णपणे संपली आहे यावरती कोणाचाही विश्वास नाही. त्यामुळे नेत्यानाहूंनी सुद्धा यातनं नेमकं काय अचीव केलं हा प्रश्न जेव्हा विचारला जाईल तेव्हा त्याचं ठोस उत्तर त्यांच्याकडेही नसेल. त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये आज नेत्यानाहू यांना केवळ युद्ध सुरू ठेवलं तर प्रश्न उपस्थित होणार नाहीत आणि म्हणून ते सुरू ठेवायचं या स्थितीमध्ये नेत्यानाहू गेले आहेत. पण तिथे म्हणजे इस्रायलमध्ये लवकरच निवडणुका पण होणार आहेत. म्हणजे अशा वेळी त्यांच्यासाठी हा प्रश्न जो आहे तो जास्त महत्वाचा बनतो की या युद्धातनं ते म्हणजे तिथलं नॅरेटिव्ह काय सेट करतायत. निश्चितच. म्हणजे आता मागच्या आठवड्यातच काय घडलं बघा की इस्रायल लेबननवरचे हल्ले थांबवत नव्हता आणि इस्रायलने घोषणा केली की आम्ही आता बैरूतवरती, लेबननच्या राजधानीवरती सुद्धा हल्ले करणार आहोत. आणि इराणने इस्रायलला ठणकावून सांगितलं की तुम्ही जर बैरूतवर हल्ला केला तर आम्ही तुमच्यावर हल्ले करू. इस्रायलने बैरूतवर हल्ला केला, इराणने इस्रायलवर हल्ला केला आणि त्याच्यानंतर इस्रायलने परत बैरूतवर हल्ला केला, पण इस्रायलने इराणवर हल्ला केला नाही. हे फार महत्वाचं आहे की आज इराणची सुद्धा एवढी हिंमत उरलेली नाही की अमेरिका युद्धात नसताना तो स्वतःच्या ताकदीवरती इराण विरुद्ध आघाडी उघडू शकेल. हे आज किमान मागच्या आठवड्यामधल्या घडामोडींवरून तरी असं दिसतंय की इस्रायल ते करू पाहत नाहीये. त्यामुळे निश्चितपणे आज इराणने लेबननच्या मुद्द्यावरती सुद्धा त्यांनी माघार घेतलेली नाही आणि हिजबुल्लाचं कालचंही स्टेटमेंट आहे की ते अद्याप लढत आहेत. इस्रायलच्या दक्षिण लेबनन मधल्या सैन्याविरुद्ध ते अद्याप लढत आहेत. त्यामुळे हिजबुल्लाही संपलेला नाही, हिजबुल्ला सुद्धा आहे. नुकसान झालंय मोठ्या प्रमाणामध्ये, पण ते आहेत. ओके. याच्या आधीच्या ट्रम्प यांच्या विधानाचा जर आपण इतिहास बघितला आणि कशा पद्धतीने त्यांनी अनेकदा बाजू बदललेली आहे ते बघता यावेळच्या अग्रीमेंट बद्दल तुमची म्हणजे तुम्हाला किती होप्स वाटतायत आणि जर वाटत असतील तर त्याची कारणं काय दिसत आहेत? यावेळी परिस्थिती नेमकी काय वेगळी आहे ज्याच्यामुळं कदाचित आपण एका पुढच्या टप्प्याकडे जातोय या युद्धामध्ये किंवा शांतीच्या दिशेने जातोय असं म्हणायला काही वाव आहे का? निश्चितच मला आशा आहे की एक मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये आज निश्चितच होऊ शकतं. त्यामध्ये लेबननचा मुद्दा कदाचित उपस्थित नसेल किंवा त्यावरती दोघांमध्ये सहमती जरी झाली
तरी इस्रायल कदाचित त्याला राजी होणार नाही लेबनॉनवरचे हल्ले थांबवण्याला. पण इस्रायल या मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंगचा भाग सुद्धा नसेल, अशी एक परिस्थिती उत्पन्न होऊ शकते आणि त्यातनं अमेरिकेला यातनं बाहेर पडण्याची वाट मिळेल. जे इराण सुद्धा बघतोय की बरोबर. ठीक आहे, अमेरिका यातनं बाहेर पडलं तर मग होर्मुझच्या आपोआप खाडीवरचा आपला इस्रायल पण दावा हां. सुद्धा मजबूत होईल आणि मग हं. आपल्याला इस्रायल सोबत वेगळ्या पद्धतीने परत एकदा तो इस्रायलला सुद्धा हाताळता येईल. त्यामुळे ही शक्यता जास्त आहे की इस्रायल ला बाजूला ठेवून अमेरिका आणि इराण या दोघांमध्येच हे मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग होणार. दुसरं की जो मुद्दा मागच्या 3 महिन्यांपासून सतत चर्चेत आहे की अमेरिकेमध्ये सुद्धा या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुका होणार आहेत. मिड टर्म निवडणूक तिथल्या काँग्रेसच्या निवडणुका, मिड टर्म नाही तिथल्या लोअर हाऊसच्या निवडणुका, कनिष्ठ सभागृहाच्या निवडणुका होणार आहेत. आणि तो काळ आता जवळ येतो आहे. आणि त्याच्या आधी आता निश्चितपणे ट्रम्प यांना युद्धबंदी करून, करार करून मुद्दा पूर्ण दुसरीकडे घेऊन जाणं आवश्यक आहे. आणि ट्रम्प यांनी आता कितीही वल्गना केल्या की आम्ही इराणला नमवलं, हरवलं असलं वगैरे तरी. पण जोपर्यंत प्रत्यक्ष करार होत नाही तोपर्यंत ते काही खरं नाही. त्यामुळे ट्रम्प यांना सुद्धा तो करार करून त्यातनं बाहेर पडून अमेरिकेच्या राजकारणामध्ये पुढच्या 2-3 महिन्यामध्ये इराण हा मोठा मुद्दा नसेल, हे त्यांना सुद्धा दाखवून द्यायचं आहे. त्यामुळे सुद्धा ही शक्यता वाढलेली आहे. आणि जास्त यामुळे सुद्धा वाढली आहे की आता G7 ची बैठक होऊ घातलेली आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये G7 ची बैठक पुढच्या आठवड्यातच ती होऊ घातलेली आहे. आणि G7 मध्ये इतर जे देश आहेत त्या देशांना आता हे हवं आहे की पश्चिम आशियातला हा संघर्ष थांबावा आणि युक्रेनमध्ये रशियाने परत एकदा ज्या प्रकारचे आक्रमण सुरू केलेले आहेत, हल्ले सुरू केलेले आहेत, त्याकडे नाटोने, अमेरिकेने आणि सर्व जगाने पुन्हा एकदा लक्ष द्यावं. ही G7 मधल्या अमेरिका सोडलं तर इतर देशांची ती इच्छा आहे, विशेषतः युरोपीय देशांची ती इच्छा आहे. आणि तो दबाव सुद्धा अमेरिकेवरती आणि ट्रम्प यांच्यावर आहे. तर या सर्व कारणांमुळे ही शक्यता आता ठोस वाटते आहे की एक प्राथमिक करार तरी अमेरिका आणि इराण यांच्या दरम्यान होऊ शकतो. सर, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण चर्चेबद्दल. आणि एक अतिशय महत्वाची घडामोड या युद्धामध्ये 100 दिवसानंतर अपेक्षित आहे. ती खरोखर तशी घडतेय का? जसं अनेक जाणकार सांगतायत त्याच्यानुसार आता म्हणजे उद्या परवा या संदर्भात एक महत्वाची अपडेट होईल. या संपूर्ण घडामोडींचे अनेक कंगोरे अतिशय सविस्तरपणे समजावल्याबद्दल सर खूप खूप आभार. पुन्हा नवीन घडामोडीसह आणि नव्या विश्लेषणासह आपण या चॅनलवरती भेटत राहू. तुर्तास धन्यवाद. तुमच्या काही सूचना प्रतिक्रिया असतील तर आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.